UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीत मूक मोर्चा। संतोष देशमुखांचे कुटुंबीय मोर्चासाठी रवाना। मनोज जरांगे, सुरेश धस, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार। बीड हत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत करणारे 3 संशयित ताब्यात। धारूरच्या कासारीतून डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह 2 ताब्यात। नवीन खुलासे होण्याची शक्यता। अधिवेशन आणि दादांच्या ताफ्यातही माझी गाडी नव्हती। सुरेश धस आणि बजरंग सोनवणेंचे आरोप चुकीचे। स्कॉर्पिओ गाडीचे मालक शिवलिंग मोराळेंची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मराठवाड्यातील आमदारांची अजित पवारांकडे मागणी। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार आग्रही। सूत्रांची माहिती, अजितदारांच्या भूमिकेकडे लक्ष। सांदपाड्यानंतर मीरा रोडमध्ये गोळीबाराची घटना। शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू। गोळीबारानंतर हल्लेखोर फरार। नया नगर पोलिसांकडून तपास सुरू। अजित पवारांना पुण्याचं बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता। बीडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, आता अजितदारांनी निर्णय घ्यावा। बावनकुळेंचं वक्तव्य। छगन भुजबळांचा नायगावात मुख्यमंत्री फडणवीसांसोबत एकाच गाडीतून प्रवास। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दोघं एकत्र। भाषणात भुजबळ फडणवीसांकडून एकमेकांचं कौतुक। चाकणमध्ये शरद पवार आणि छगन भुजबळांची माजी आमदाराच्या घरी एकत्र चर्चा। ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात दोघांचा एकत्र प्रवास। शरद पवारांचा संदेश छगन भुजबळांनी गुपचूप वाचला। पाणी डोक्यावरून गेल्यावर आवाज उठवावा लागतो। चाकणमधील कार्यक्रमात भुजबळांचा शायरीतून सूचक इशारा। दोघांना महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी निर्णय घ्यायचा असेल। पवार भुजबळ भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। भुजबळांसोबत आमचं कौटुंबिक नातं, सुळेंचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांच्या घरावर गोपनीय पोलिसांची नजर। पत्रकार परिषद सुरू असताना पोलिसांनी घरात शिरून शूटिंग केल्याचा आरोप। नेत्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा, आव्हाड संतापले। बच्चू कडूंचा दिव्यांग कल्याण विभाग अध्यक्षपदाचा राजीनामा। दिव्यांग विकासासाठी काम होत नसल्यानं नाराजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा सोपवला। सुरक्षा काढून टाकण्याचीही विनंती। राजन साहेबी ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा। माझ्यावर अन्याय झाल्याचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं। योग्य वेळी योग्य निर्णय घेणार। राजापूरमधील संवाद मेळाव्यात साळवींचं सूचक वक्तव्य। सत्काराच्या वेळी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नम्रपणे नकार। फडणवीसांनी जिरेटोपाला नमन करत परत केला। मुंबईत उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुरुड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। चीनमध्ये कोरोनासारख्या नवीन HMPV व्हायरसचा धुमाकूळ। भारत सतर्क, परिस्थितीवर बारकाईने लक्ष। चीनमधल्या रुग्णांमध्ये लहान मुलं, मृतांची संख्या जास्त। भारताच्या सीमेवर चीनच्या कुरापती सुरूच। चीनच्या नकाशात लडाखमधील काही भागांचा समावेश। चीनच्या कृतीचा भारताकडून तीव्र आक्षेप। भारताच्या पहिल्या डावातील 185 धावांच्या प्रत्युत्तरात कांगारूंच्या 97 धावांवर 5 विकेट। WTCतील आव्हान राखण्यासाठी भारताला सिडनी कसोटीत विजय आवश्यक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।